तर ड्रग्स विरोधामध्ये मुंबई उपनगरामध्ये कठोर मोहीम सुरू करणार असल्याचं मंगलप्रभात लोढांनी म्हटलंय। 1 मे पासून वर्षभर ड्रग्स विरोधी मोहीम राबवली जाणार आहे असं लोढांनी म्हटलंय। मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हे निर्देश दिलेले आहेत। ड्रग्सला रोखण्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये समिती स्थापन करणार असल्याचं देखील मंगलप्रभात लोढांनी म्हटलंय। मुंबई अगेन्स्ट ड्रग्स अशा प्रकारचा एक वर्षाचा पूर्ण कार्यक्रम जो 1 मे 2024 ला सुरू होईल आणि 1 मे 2027 पर्यंत हा पूर्ण 1 वर्ष 365 दिवस आणि 52 आठवडे 12 महिने हा कार्यक्रम चालेल। तर महेश शिंदेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे राजाभाऊ बर्गेंचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये बर्गेंसह कार्यकर्त्यांनी प्रवेश केला। कोरेगावमधील सभेला आमदार महेश शिंदे अनुपस्थित होते आणि त्याच दरम्यान महेश शिंदेंचे निकटवर्ती असलेल्या राजाभाऊ बर्गेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झाला। तर बातमी आहे चंद्रपूर जिल्ह्यामधून शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत सुधीर मुनगंटीवार यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकाऱ्यांविरोधात तक्रार केली आहे। तानाजी यादव यांच्या विरोधामध्ये रामनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। घुगुस येथील महामाया कौल वॉशरीमुळे स्थानिक शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं होतं। यापूर्वी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंसोबत दौरा करताना मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांना भरपाई न मिळाल्यास अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करू असा इशारा दिला होता। चंद्रपूर पालिकेच्या हिराई महोत्सवामध्ये राजशिष्टाचार पाळला जात नसल्याचा आरोप खासदार प्रतिभा धानोरकरांनी केला। असा आरोप करत धानोरकर यांनी मंचावरून जिल्हा प्रशासनाला खडे बोल सुनावले। शासकीय कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा सत्कार आणि भाषणाच्या चुकीच्या क्रमामुळे धानोरकर संतापल्यास संताप व्यक्त करत धानोरकर यांनी काँग्रेस नगरसेवकांसह कार्यक्रमातून वॉकआउट केलं। पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये घडलेल्या या नाराजी नाट्याची सध्या जिल्ह्यामध्ये मोठी चर्चा आहे। तर नागपुरातील एनजीओ प्रकरणानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात। हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस उपायुक्तांची भेट घेण्यात आली। या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी गठीत करा अशी मागणी करण्यात आली। नागपूरच्या एनजीओमध्ये काम करणाऱ्या मुलींना बळजबरी मुस्लिम धर्माच्या रीतिरिवाजाचं पालन करायला लावल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रात या 15 दिवसात जे काही होत आहे त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण संशय आहे। आता आम्ही हा प्रश्न आरोप करतो आहे की ह्या सर्व घटना एकसारख्या आहे। ह्या सर्व घटनाचा संबंध आतंकवाद्या संघटनेसोबत आहे। यांना जी फंडिंग होत आहे ती फंडिंग त्याची जांच झाली पाहिजे। ते एसआयटी मार्फत झालं पाहिजे। एकदम निष्पक्ष जांच झाली पाहिजे आणि याच्यामध्ये जो दोषी आहे त्याला कडकच्या कडक कारवाई झाली पाहिजे। ही आम्ही विषय घेऊन आज आपल्या इथले जे डीसीपी साहेब आहे झोन नंबर 2 तर आमची पूर्ण टीम विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि धर्मप्रसारची टीम आम्ही त्यांना निवेदन द्यायला आलेलो आहे। तर छत्रपती संभाजीनगर महापालिका स्वीकृत नगरसेवक पदावरून शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी नाट्य पाहायला मिळालं। स्वीकृत नगरसेवक पद न मिळाल्यानं उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलं। शिंदेंच्या शिवसेनेच्या इच्छुक विनोद बनकर यांचं राजेंद्र जंजाळ यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन पाहायला मिळालं। मंत्री संजय शिरसाट यांनी शिफारस करूनही स्वीकृत नगरसेवक पद दिलं नाही। राजेंद्र जंजाळ यांनी निवडीत जातीवाद केला असा आरोप विनोद बनकर यांनी केला। तर राजेंद्र जंजाळ यांनी विनोद बनकर यांचे सर्व आरोप फेटाळून लावले। सर्व स्वीकृत नगरसेवकांची नावं पक्षश्रेष्ठींनीच दिली अशी प्रतिक्रिया राजेंद्र जंजाळ यांनी दिली। कारण की गेल्या 10 वर्षापासून राजू जंजाळ आहे ना जातीवाद करतो माझ्यासोबत। कारण की मी बुद्ध समाजाचा असल्यामुळं तो मला एकाही मोठ्या पदावर त्याने जाऊन दिलं नाही, ना कमिटीवर जाऊन दिलं, ना मला काम करून दिलं। संजय शिरसाटला सांगायचा तो दाबायचा याला पद द्यायचं नाही। भुमरे साहेबांना सांगतो, शिंदे साहेबांना सांगतो, कारण की ते काही आपशीवाद असतात पक्षातले त्याने ते आज उफळून काढले आणि जाणून बुजून एका जैन समाजाच्या माणसाला, एका बुद्ध समाजाच्या माणसाचं त्यांनी लाईफ खराब केलं। आम्ही त्याच्या तोंडाला काळा लावल्याशिवाय शांत बसणार नाही। माझ्यावरचे आरोप जर जातीवादाचे या ठिकाणी आरोप असं कोणताच विषय या ठिकाणी नाही। या निवडणुकीमध्ये अनेक दलित समाजाच्या माता भगिनींना बंधूंना तिकीट देण्यात आलं होतं। आपण जर बघितलं तर आत्ताच
प्रेमलता दाभाडे ज्या आहेत त्यांना शिक्षण सभापतीसुद्धा आमच्याच पक्षाने या ठिकाणी केलेला आहे. आमचे पालकमंत्रीसुद्धा त्याच समाजाचे आहे. त्याच्यामुळे कोणत्याच प्रकारचा जातीय करण्याचा प्रश्नच येत नाही. ते त्यांना संधी न मिळाल्यामुळे कदाचित नाराज झाले असतील आणि नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचललं असतील. तर दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणामध्ये न्यायमूर्ती स्वरकांता शर्मा यांच्या सुनावणीतून हटवण्यास नकार देण्यात आलेला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मागणी फेटाळलेली आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आमदारांसह नगरसेवकांची भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी केल्याचं चित्र समोर आलंय. महिला आरक्षण विधेयकाविरोधात काँग्रेसनं मतदान केल्यानं पिंपरी चिंचवड मनपामध्ये आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांची काँग्रेसऐवजी भाजपा विरोधातच घोषणाबाजी पाहायला मिळाली. हात वर करा ना. नारी शक्तीचा